नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट आनंद या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या आठवड्यात नागरिकत्वाचा कायदा म्हणजे काय आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर कसा होतो या बाबतीत आपण माहिती घेतली. तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर त्याच्या बाबतीतली लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की पहा. तर आजच्या आपण नवीन विषयाकडे वळूया. लीज डीड म्हणजे भाडेपट्टा. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट या कायद्यामध्ये कलम क्रमांक 105 मध्ये लीज या बाबतीत वर्णन केलेलं आहे. लीज याचा अर्थ असा, एखाद्या स्थावर मिळकतीमध्ये ज्या वेळेला त्या स्थावर मिळकतीचा वापरायचा अधिकार त्या बाबतीतला जो मालक आहे तो वापरकर्त्याला जेव्हा देतो त्यावेळेला त्याला लीज असं म्हणतात. पण हे जे लीज असतं यामध्ये 4 मुख्य गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्या कुठल्या ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिला म्हणजे हा भाडेपट्टा देणारा व्यक्ती, ज्याला इंग्रजीमध्ये लेसॉर असं म्हणतात, आणि हा भाडेपट्टा स्वीकारणारा व्यक्ती, ज्याला इंग्रजीमध्ये लेसी असं म्हणतात. या मिळकतीच्या बाबतीत जी काही रक्कम ते ठरवतात त्या रकमेला प्राइस असं म्हणतात. आणि वर्षानुवर्ष जी रक्कम लेसॉरला लेसी देत राहतो त्याला रेंट असं म्हणतात. ज्या वेळेला आपण लीज या संकल्पनेचा विचार करतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की लेसी ह्याचा त्या मिळकतीमध्ये हक्क निर्माण होत असतो. त्यामुळे कलम क्रमांक 17 रजिस्ट्रेशन ऍक्टच्या ड या कलमा अंतर्गत हे जे लीज असतं हे नोंदवणं अनिवार्य असतं. लीज ज्या वेळेला दिलं जातं त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की हे जे लीज असतं किंवा हे जे भाडेपट्टा असतो हा वर्षानुवर्ष दिलेला असतो. ह्याचाच अर्थ किमान हा भाडेपट्टा 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा असणं अपेक्षित असतं. त्यामुळे ह्या भाडेपट्ट्याची नोंद ही जरी अनिवार्य असली तरी देखील त्याच्यामध्ये अनेक नवीन नवीन बाबींचा विषय किंवा नवीन नवीन गोष्टींचा अंतर्भाव येत असतो. तो काय तो समजून घेऊया. ज्या वेळेला आपण रेंट लेसी लेसॉरला देतो असं ज्या वेळेला म्हणतो तर तो जो रेंट असतो किंवा तो जो भाडेपट्टा असतो त्याच्यामध्ये रक्कम किंवा समजा एखाद्या गोष्टीच्या बाबीतनं मिळणारा जो काही मोबदला असतो तो देखील असू शकतो. उदाहरण घेऊया. असं समजून घेऊया की एखाद्या व्यक्तीने त्याची मिळकत दुसऱ्या व्यक्तीला वापरायसाठी दिली आणि त्यानं सांगितलं की ही मिळकत तू वापर, पण त्याचबरोबर या मिळकतीतून येणारा जो काही मोबदला आहे त्या मोबदल्यातली काही रक्कम ही तू मला द्यायची. ती रक्कम जे काही तू मला महिने जे काही रेंट देत आहेस त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या व्यतिरिक्त अधिकची ही रक्कम असणार आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे जे करार असतात त्यांना लीज या संकल्पनेत संबोधलं जातं. म्हणजे आपण असं समजून घेऊया की एखाद्या व्यक्तीने त्याची जमिनीची मिळकत समजा भाडेकरूला दिलेली आहे आणि त्या जमिनीतून जे काही उत्पन्न येत आहे त्या उत्पन्नाचा वाटा सुद्धा त्या भाडेकरूनी त्या मूळ जमीन मालकाला द्यायचा आहे. तर तो जो वाटा देणं आहे हे देखील त्या रेंटच्या स्वरूपामध्ये येऊ शकतं. अर्थात हा जो लीज हा कन्सेप्ट आहे हा बऱ्यापैकी जुना आणि वर्षानुवर्ष वापरलेला कन्सेप्ट आहे. आपण ज्या वेळेला लीज या संकल्पनेचा विचार करतो त्यावेळेला त्याच्यातली सगळ्यात महत्वाची बाब अशी येते ती की ज्या वेळेला त्या जागेचा मालक त्या भाडेकरूला ती जागा देतो त्याचा हक्क किंवा त्याचा जो ताबा आहे तो संपूर्णपणाने त्या भाडेकरूकडे जातो. म्हणजे तो जमीन मालक किंवा तो मिळकत मालक त्या मिळकतीवरचा ताबा हा क्लेम करू शकत नाही. पण तो किती कालावधीसाठी हा क्लेम करू शकत नाही किंवा किती कालावधीसाठी हा तो ताबा मागू शकत नाही त्याच्या बाबतीत लीजमध्ये स्पष्टपणे उद्धृत केलेलं असलं पाहिजे. जर का या बाबतीत लीजमध्ये जर स्पष्टता नसेल तर रिझनेबल टाइम असं वेगवेगळ्या कोर्टांच्या दाखल्यामध्ये संबोधण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला अशा स्वरूपाने जागा मालक किंवा मिळकत मालक हा भाडेकरूला त्याची मिळकत वापरायला देतो त्याची कालमर्यादा जर आपण लक्षात घेतली तर जोपर्यंत हा जमीन मालक किंवा मिळकत मालक त्या भाडेकरूला नोटीस देत नाही त्या कालमर्यादेपर्यंत तो भाडेकरू त्या जागेचा वापर किंवा उपभोग हा घेऊ शकत असतो. आता आपण पुढे सरकूया की हे ज्या वेळेला लीज दोन्ही पक्ष लिहून ठेवतात त्या बाबतीमध्ये जो जमीन मालक किंवा जो मिळकत मालक असतो त्याच्या जबाबदाऱ्या काय. तर त्याच्यावरती मूळतः 3 जबाबदाऱ्या येतात. सगळ्यात महत्वाची जबाबदारी म्हणजे की त्याने जी मिळकत त्या भाडेकरूला वापरायला दिलेली आहे ती कुठल्याही डिफेक्ट किंवा दोषविरहित पाहिजे. याचाच अर्थ असा त्याला ती खरोखरच वापरता आली पाहिजे. आपण एक उदाहरण घेऊया.
एखाद्या जागा मालकाने त्याचं दुकान एका भाडेकरूला वापरण्यासाठी दिलं. जो भाडेकरू आहे त्याचा धान्याचा व्यापार आहे. त्याला त्या दुकानामध्ये धान्य साठवण करायची आहे. तो तिथे धान्य साठवतो. पण नंतर त्याच्या असं लक्षात येतं की हे जे दुकान आपल्याला भाड्यावरती त्यानं दिलेलं आहे ते दुकान हे पावसाच्या पाण्यामुळे गळत आहे आणि त्याचा जो तिथे ठेवलेला सगळा जो माल आहे, तिथे ठेवलेली त्याची जी सगळी साठवण आहे ती सगळी खराब होत आहे. अशा स्वरूपात त्या जागेमध्ये सदोषता आहे आणि म्हणून ह्या पद्धतीच्या भाडे करारामध्ये जो जागा मालक आहे त्याच्यावर अशी जबाबदारी आहे की त्यानं ते दुकान त्या भाडेकरूला दुरुस्त करून दिलं पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय असा की त्यानं ज्या वेळेला हा भाडेपट्टा त्या भाडेकरूला दिलेला आहे तो अव्याहतपणे त्याला वापरता आला पाहिजे. ह्याचाच अर्थ असा, जागा मालक मध्ये मध्ये येऊन त्या जागेचा मला थोडा वेळ वापर करायला दे किंवा माझ्या ह्या गोष्टी तिथे ठेव अशा स्वरूपाने मागणी करू शकत नाही. तिसरी सगळ्यात महत्वाची बाब अशी की हा जो भाडे करार केलेला असतो त्या भाडे करारामध्ये जरी उभय पक्षांनी तो भाडे करार नोंदवलेला असला तरी देखील त्या भाडे कराराच्या वेळेला त्या जागेचं पोझेशन, त्या जागेचा संपूर्ण ताबा हा त्या भाडेकरूकडे असणं अपेक्षित आहे. आता आपण समजून घेऊया की जो भाडेकरू आहे त्याच्यावरती कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, कुठल्या लायबिलिटीज आहेत. ज्या वेळेला भाडेकरू अशा स्वरूपाची मिळकत वापरत असेल त्यावेळेला त्याने ती मिळकत ही स्वच्छ ठेवणं किंवा ज्या कारणासाठी दिलेली आहे त्या कारणासाठीच वापरणं हे त्याच्यावर बंधनकारक आहे. ज्या कारणासाठी ती मिळकत आपल्याला दिलेली आहे त्या कारणासाठी ज्या वेळेला वापरणं बंधनकारक असतं असं आपण जेव्हा म्हणतो त्याच वेळेला जो भाडेकरू असतो त्यानं वेळोवेळी जी ठरवून दिलेली भाडेपट्ट्याची जी रक्कम असते ती वेळेत आणि योग्य पद्धतीने जागा मालकाला देणं हे गरजेचं असतं. लीज या संकल्पनेमध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की लीज हे महिनोमहिने वाढत असतं, महिनोमहिने त्याचं कंटिन्युएशन असतं. त्यामुळे जो भाडेकरू असतो त्याचा त्या मिळकतीमध्ये हक्क निर्माण होत असतो. याचाच अर्थ असा की जर असा भाडेपट्टा जर दिलेला आहे आणि त्या मधल्या कालावधीमध्ये जर भाडेकरू हा मयत झाला किंवा तो मृत पावला तर त्याच्यानंतर त्याचे जे वारस असतात ते तो जो भाडेपट्टा असतो तो भाडेपट्टा हा कंटिन्यू करू शकतात. ही सगळ्यात महत्वाची लीजच्या बाबतीतली बाब आहे. जसं जो भाडेकरू असतो त्या भाडेकरूंनी ह्या जमीन मालकाला किंवा जागा मालकाला त्याचा भाडेपट्टा वेळोवेळी देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर जर भाडेकरूंनी ती मिळकत चांगली राखण्यासाठी जर का काही खर्च केलेला असेल तर तो खर्च हा मूळ जागा मालकाने त्या भाडेकरूला देणं हे अनिवार्य असतं. यानंतरचा पुढचा लीजच्या संदर्भातला विषय म्हणजे असं लक्षात घेऊया की जागा मालकाने भाडेकरूला त्याची मिळकत वापरायला दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये जागा मालकाने त्या मिळकतीची मालकीच जर दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली तर काय होतं हे जाणून घेऊया. या बाबतीमध्ये ज्या वेळेला जागा मालक त्याच्या जागेची मालकी दुसऱ्या व्यक्तीला विक्री करतो त्यावेळेला त्या जागेमध्ये असणारा भाडेकरू आणि त्या भाडेकरूचा असणारा कराराचा कालावधी हा नवीन मालकावर पण बंधनकारक राहतो. ह्याचाच अर्थ असा की जो पावे तो भाडे कराराचा कालावधी संपुष्टात आलेला नाही तोपर्यंत तो भाडेकरू त्या जागेची एन्जॉयमेंट किंवा त्या जागेचा वापर हा अव्याहतपणे करू शकतो. त्यामुळे लीज या संकल्पनेमध्ये सगळ्यात महत्वाची बाब असते ती म्हणजे की त्या कालावधीच्या बाबतीत उभय पक्षांमध्ये स्पष्टता असणं अनिवार्य आहे. आता आपण समजून घेऊया की हे जे लीज असतं त्याचं डिटर्मिनेशन कसं होतं, म्हणजे त्याची समाप्ती कशी होते. ज्या वेळेला लीज जागा मालकाने वापरकर्त्याला दिलेलं असतं त्यामध्ये एका ठराविक कालावधीचा उल्लेख असतो. तो कालावधी संपुष्टात आला की ते लीज हे संपुष्टात येतं. दुसरा एक प्रकार म्हणजे ज्या गोष्टीच्या वापराकरता हे लीज दिलेलं आहे तर ती गोष्टीचा किंवा त्या गोष्टीचा वापर संपला की ते लीज संपुष्टात येतं. याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. असं समजून चालूया की एका जागा मालकाने त्याची दगडाची असणारी जी खाण आहे ती लीजवरती एका भाडेकरूला दिली आणि त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की या दगडाच्या खाणीमध्ये असणारा जो दगड आहे तो तू पुढच्या व्यक्तीला विक आणि तो विकताना मला महिने महिने इतके पैसे दे.
ही जी गोष्ट आहे त्याने ती 5 वर्षाकरता त्या भाडेकरूला दिलेली आहे असं आपण गृहीत धरून चालूया. ही जी दगडाची खाण दिलेली आहे त्यातनं भाडेकरू दर महिन्याला दगडाचं एक्स्ट्रॅक्शन करत आहे. आता होतं असं की हा जो भाडेपट्टा दिलेला आहे हा समजा आपण धरून चालूयात की 5 वर्षाकरता दिलेला आहे आणि 5 वर्ष संपण्याच्या अगोदरच त्या खाणीतला दगडच संपुष्टात येतो. याचाच अर्थ एक ठराविक गोष्टी करता त्या व्यक्तीला त्या जागेचा जो भाडेपट्टा दिलेला होता त्याचं मूळतः दिलेलं कारणच संपुष्टात आलं आणि त्यावेळेला देखील हा जो भाडेपट्टा आहे हा संपुष्टात आला असं आपण म्हणू शकतो. तिसरा एक प्रकार बघूया की भाडेकरूला त्या मिळकतीचा वापरच करायचा नाहीये आणि म्हणून त्याने जागा मालकाला किंवा जमीन मालकाला ती जागा परत देऊन टाकली. त्याला बाय वे ऑफ सरेंडर असं म्हणतो. चौथा प्रकार असा आहे की ज्या वेळेला महिनोन्महिने त्या भाडेकरूनी जमीन मालकाला ही मिळकतीच्या बदल्यात रेंट देणं अपेक्षित असतं आणि त्याच्यामध्ये या भाडेकरूनी कुठल्याही पद्धतीची कसूर केली, याचाच अर्थ त्यानं तो रेंट दिला नाही. आता या सगळ्या बाबींमध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की या उभय पक्षांमध्ये जेव्हा वाद होतो आणि कालमर्यादेच्या अगोदर जर का जागा मालकाला ती जागा परत हवी असेल तर त्याला कोर्टात जाण्या वाचून पर्याय नसतो. आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा भाग असा की हा जो भाडेपट्टा असतो हा बाय वे ऑफ फोरफिचर देखील संपुष्टात येतो. आता फोरफिचर म्हणजे काय हे आपण लीज या संकल्पनेच्या अनुषंगाने समजून घेऊया. भाडेकरूनी त्याच्यावरती असणाऱ्या अटी शर्तींचं कुठलंही उल्लंघन केलं तर त्या बाबतीत जो जागा मालक असतो तो फोरफिचर या गोष्टीचा अवलंब करू शकतो. ह्याचाच अर्थ असा जागा मालकाने जो भाडेपट्टा भाडेकरूला दिलेला आहे त्याच्यातल्या अटी शर्तींचं त्याने उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे जागा मालक म्हणतो की मी आता या जागेच्या मालकीच्या बाबतीत आणि या जागेच्या ताब्याच्या बाबतीत तुझ्याकडून जागेची जप्ती करत आहे. त्याला फोरफिचर असं म्हटलं जातं. अर्थात या गोष्टीसाठी जागा मालकाला बऱ्याचदा कोर्टात जाणं हे अनिवार्य ठरतं. आता आपण एक वेगळ्याच ह्याच्याशी संलग्न असणाऱ्या 2 बाबींचा आपण विचार करणार आहोत. सगळ्यात पहिली बाब म्हणजे ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन लागतं का, आणि रजिस्ट्रेशन लागतं तर त्यावेळेला आकारली जाणारी स्टॅम्प ड्युटी मुद्रांक शुल्क हे किती प्रमाणात असतं. तर या लीज किंवा भाडेपट्ट्यासाठी आपल्याला सेक्शन 17D प्रमाणे रजिस्ट्रेशन हे अनिवार्य आहे. पण त्यावरती आकारला जाणारा जो मुद्रांक आहे तो मुद्रांक हा आर्टिकल 36 मध्ये महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट मध्ये लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये मूळतः 4 भाग केलेले आहेत. सगळ्यात पहिला भाग म्हणजे 1 वर्ष ते 5 वर्षाचा कालावधी, दुसरा कालावधी 5 वर्ष ते 10 वर्षाचा कालावधी, तिसरा कालावधी हा 10 वर्ष ते 29 वर्षाचा कालावधी आणि चौथा कालावधी 29 वर्ष ते त्याच्यापेक्षा पुढे जाणारा कालावधी. या बाबीमध्ये जी जमीन किंवा जी मिळकत आहे त्या मिळकतीचं जे काही रेडी रेकनर व्हॅल्युएशन आहे किंवा त्याची जी प्राइस आहे, जी सरकारने निर्धारित करून दिलेली किंमत आहे, त्या किमतीच्या 10% सुरुवातीच्या प्रकारात, त्यानंतर 25% दुसऱ्या प्रकारात, 50% तिसऱ्या प्रकारात आधी मूल्यांकन घेतलं जातं आणि त्यावर जो काही त्या भागामध्ये रेडी रेकनरवरती आकारला जाणारा स्टॅम्प सेल डीडला आहे तेवढाच स्टॅम्प या 10%, 25% किंवा 50% मूल्यांकनावरती आकारला जातो. यदा कदाचित हे लीज हे जर का 29 वर्षापेक्षा अतिरिक्त कालावधीचं जर असेल तर त्याच्यासाठी जी काही स्टॅम्प ड्युटी सेल डीडला आकारली जाते तेवढीच स्टॅम्प ड्युटी त्या लीजला आकारली जाते. आता सगळ्यात ह्या बाबतीत कॅल्क्युलेशन्स करताना आपल्याला ऍडज्युडिकेशन करून घेणं हे कधीही उपयोगाचंच ठरतं. कारण जो भाडेपट्टा आपण देत आहोत त्यामध्ये भाडेपट्टा देताना जमीन आणि त्याच्यावरची मिळकत या दोनही गोष्टी दिल्या जातात. त्यामुळे आपल्याला रजिस्ट्रेशन करताना कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये, त्यामुळे हे डॉक्युमेंट जर आपण ऍडज्युडिकेट करून घेतलं तर त्याची आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते. बऱ्याचदा असे प्रश्न येतात की भाडेपट्टा आणि लिव्ह अँड लायसन्स हे म्हणजे सारखंच ना, तर ते दोनही सारखे नाही. भाडेपट्टा ह्याचा अर्थ असा जो भाडेकरू जागा वापरत आहे त्याला त्या जागेच्या वापराची एक्सक्लुझिव्हिटी असते. एक्सक्लुझिव्हिटी आपण ज्यावेळेला म्हणतो त्याचाच अर्थ असा की त्याला ती जागा कुठल्याही जागा मालकाच्या विरोधाशिवाय किंवा
इंटरफिअरन्स शिवाय वापरण्याचा अव्याहतपणे हक्क असतो. पण ज्या वेळेला आपण लिव्ह अँड लायसन्स म्हणतो, लिव्ह अँड लायसन्स हा मूळतः एक प्रकारचा परवाना आहे. परवाना याचाच अर्थ असा की ती मिळकत त्याला ठराविक कारणासाठी जागा मालकाने वापरायला दिलेली आहे. त्यामुळे त्या जागेच्या बाबतीतला ताबा हा उभय पक्षांकडे असतो. पण लीजच्या बाबतीत तसं होत नाही. लीजच्या बाबतीतला जो ताबा असतो हा जमीन मालकाकडनं, जागा मालकाकडनं भाडेकरूकडे पूर्णपणे गेलेला असतो. त्याच्याकडे मालकी गेलेली नसते, पण त्या जागेचा वापर कसा करायचा याचा सर्वाधिकार हा भाडेकरूकडे गेलेला असतो. भाडेपट्टा या बाबींचा ज्यावेळेला आपण उल्लेख करतो त्यामध्ये कुठल्या मिळकतींचा अंतर्भाव होतो हे आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये बांधीव असणारी कुठलीही मिळकत, त्याचबरोबर जमीन या संकल्पनेचा देखील अंतर्भाव होतो. शेत जमीन आणि भाडेपट्ट्यावर दिलेली घरं यामध्ये मागच्या 80 वर्षामध्ये 2 नवीन कायदे आले होते आणि त्यामुळे पूर्ण जनमानस हे ढवळून निघालेलं होतं. त्यातला सगळ्यात महत्वाचा कायदा म्हणजे कुळ कायदा आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट किंवा त्याच्या अगोदरचा असणारा बॉम्बे रेंट ऍक्ट. या दोन्ही कायद्यांमध्ये ज्या मिळकती या जागा मालकाने भाडेकरूला वापरायला दिलेल्या आहेत त्या बाबतीत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी किंवा केंद्र सरकारने वेगवेगळ्या कायद्यांनुसार राहील त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन या अनुषंगाने कायद्यांची रचना केली. त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये विरोध देखील झाला. पण कुळ कायदा आणि बॉम्बे रेंट ऍक्ट या बाबतीत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. पण आजच्या व्हिडिओमध्ये रेंट ऍक्ट किंवा कुळ कायदा व्यतिरिक्त असणारे जे भाडेपट्टे आहेत त्या बाबतीत आपण समजून घेतलं. त्यामुळे जर आपल्याला भाडेपट्टा ही संकल्पना कळली तर कुळ कायदा म्हणजे काय आणि त्याच्या खाचाखोचा कशा असतात आणि त्याचप्रमाणे बॉम्बे रेंट ऍक्ट किंवा त्याचा नव्याने झालेला जो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आहे त्याच्यामधल्या नायसिटीज किंवा त्याच्यातल्या ज्या दुरुस्त्या आहेत याच्या बाबतीत आपल्याला समजून घेताना मदत होईल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ॲडव्होकेट आनंद या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण पुढच्या भागांमध्ये कुळ कायदा आणि त्याचबरोबर बॉम्बे रेंट ऍक्ट या बाबतीतल्या नवनवीन व्हिडिओज बरोबर आपल्या भेटीला लवकरच येत आहोत. तर आमच्यासोबत जोडले राहा. तोपर्यंत धन्यवाद.